नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत तुम्हाला इथे मोठ्या प्रमाणावर सरकारी पदभरती केली जात आहे। या पदभरतीमध्ये गट क आणि गट ड मधील जी रिक्त पदे ती सरळ सेवेमार्फत इथे भरली जाते, त्यासाठी ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत ही जाहिरात असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आता या जाहिरातीमध्ये मग तुम्हाला इथे गट क आणि गट ड ची जी पदे असणार आहेत ती सरळ सेवेमार्फत भरली जाणार आहेत। त्यासाठी तुम्हाला कोणती पात्रता लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला पगार किती असेल, बाकीच्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहून घेणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला आता व्हिडिओला सुरू करू। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा 490 पदांकरता इथे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। दिनांक 10 जून पासून ते तुम्ही 3 जुलैपर्यंत इथे अर्ज करू शकता या फॉर्मसाठी। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण स्टाफ नर्स या पदाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। जर तुम्हाला सर्व पदाबद्दल माहिती पाहिजे असेल तर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे, त्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तुम्ही तो व्हिडिओ इथे पाहून घेऊ शकता। तर चला आता आपण पाहून घेऊ स्टाफ नर्स पदाबद्दलची सर्व माहिती। विद्यार्थी मित्रांनो, बघा इथे तुम्हाला 4 क्रमांकाचं पद पाहायला भेटेल। निमवैद्यकीय सेवामधील गट क चं हे पद असणार आहे। स्टाफ नर्स असं पदाचं नाव आहे इथे, आणि याच्यासाठी बघा 78 म्हणजे 78 पदे विद्यार्थी मित्रांनो इथे भरून घेतली जात आहेत। S13 चा पगार भेटणार आहे, त्याच्यामध्ये 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपये इतकं पगार तुम्हाला इथे दिलं जाणार आहे। हा बेसिक पेमेंट स्केल असणार आहे। याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला राहण्याचे पैसे म्हणजे DA, ट्रॅव्हल अलाउन्सेस, होम रेट असे भत्ते मिळून तुमचे जवळपास मंथली पेमेंट तुमचं विद्यार्थी मित्रांनो 70,000 प्लस इथे असणार आहे। एक्स-सिटी म्हणजे तुम्हाला एक्स-सिटी म्हणजे सर्वात जास्त पेमेंट स्केल इथे मुंबई महानगरपालिकेअंतर्गत तुमची इथे किंवा कल्याण डोंबिवली इथे तुमची हाय क्लास पेमेंट इथे दिलं जात असते। तर तुम्हाला जवळपास 70,000 प्लस इथे तुम्हाला पेमेंट दर महिन्याला मिळणारच आहे। तर बघा आता याच्यानंतर तुम्हाला अर्ज सुरू होण्याचा तारीख आहे, बघा 10 तारीख ही सुरुवातीची तारीख आहे आणि 30 तारीख ही शेवटची तारीख असणार आहे। आणि 30 तारखेपर्यंतच तुम्ही इथे हा फीस ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे। त्यानंतर परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र जे असेल विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या 7 दिवसा अगोदर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमच्या वेबसाईटवरती ते पाहायला भेटेल किंवा तुम्हाला SMS द्वारे तुम्हाला डायरेक्ट लिंक भेटून जाईल। तिथून तुम्ही हॉल तिकीट आणि परीक्षेचा दिनांक, परीक्षेसाठी तुम्हाला कोणतं सेंटर भेटलंय ते सर्व गोष्टी तुम्हाला हॉल तिकीटमध्ये नमूद केलं जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला कोणतीही तांत्रिक समस्या असेल तर हा हेल्पलाईन नंबर तुम्हाला असेल किंवा तुम्हाला ते ईमेल ID इथे पुरवलेली, याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता। त्याच्यानंतर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टाफ नर्सची जी पदे आहेत 78 पदे इथे असणार आहेत। आता याचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन आपण बघितलं तर जवळपास 78 पदे आहेत। याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 10 पदे, अनुसूचित जमातीसाठी 6 पदे, बीजा अ साठी 2, भज-ब साठी 2, भज-क साठी 3, भज-ड साठी 2, विमाप्र साठी 2, इमाओ साठी 14, SCBC साठी 8, आदुग साठी 8 आणि खुलासाठी 21 अशी 78 म्हणजे 78 पदे विद्यार्थी मित्रांनी इथे भरून घेतली जाते। तर खूप सारी पदे इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। तर तो सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी इथे असणार आहे। त्यानंतर बघा रिक्त जागाचे प्रवर्गणी आहे, सामाजिक समांतर आरक्षणाचे विवरण तुम्हाला खाली प्रमाणे इथे पाहायला भेटणार आहे। जे रिझर्वेशनची जी पोस्ट असतात ते तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत। तर बघा इथे सर्व गोष्टी तुम्ही इथे पाहून घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यानंतर आता याच्यासाठी तुम्हाला वेतन श्रेणी जी असणार आहे बघा, S13 पेमेंट स्केल म्हणजे 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपये इतकं पेमेंट तुम्हाला इथे असणार आहे। त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता असेल मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc नर्सिंग या विषयाची पदवी किंवा त्यासोबत तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे HSC उत्तीर्ण असलं पाहिजे, आणि त्यासोबत तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं जनरल नर्सिंग मिडवायफरी या विषयाची पदविका म्हणजे डिप्लोमा तुम्हाला लागणार आहे JNMचा, किंवा BSc नर्सिंग तुम्हाला इथे पात्रता असणार आहे। त्यानंतर बघा स्टाफ नर्स मिडवाईफ ANM म्हणून शासकीय असेल किंवा निमशासकीय, स्थानिक किंवा स्वराज्य संस्था, खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा
किंवा 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे आवश्यक असणार आहे. तर हा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी इथे कंपल्सरी असणार आहे. तर अशा प्रकारची शैक्षणिक अर्हता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सर्व गोष्टी पाहायला भेटणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा अशा प्रकारे ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जवळपास 78 पदे मित्रांनो भरली जात आहेत. पगार पण खूप चांगला आहे. मोठ्या जागा तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत. गट क चं हे पद असणार आहे स्टाफ नर्ससाठी. अशा जागा इथे पाहायला भेटणार आहेत. आणि शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो 3/7 शेवटची तारीख असणार आहे. म्हणजे 3 जुलै शेवटची तारीख अर्ज करण्यासाठी असणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही इथे अर्ज केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर इथे अर्ज करून घ्यायचा. ही मोठी सुवर्ण संधी तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्टाफ नर्स या पदाच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. आणि बाकीच्या सर्व पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी बाकीच्या सर्व पदांसाठी कोणती पात्रता लागत आहे, कोणती पगार भेटत आहे, कशा प्रकारे पात्रता आहेत, आज जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी तो व्हिडिओ अपलोड आहे. सर्वांनी तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. तिथे तुम्हाला सर्व माहिती इथे पाहायला भेटणार आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला जर असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करत चला. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चला भेटू अशाच तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.